स्वामी स्पर्श कोकणातल्या एका दुर्गम भागात वसलेलं शिरवली नावाचं छोटं गाव. या गावात गणपत नावाचा एक गरीब शेतकरी राहायचा. गणपत दिसायला साधा भोळा, पण त्याची स्वामींवरची भक्ती मात्र हिमालयासारखी अढळ होती. त्याच्या घरात खाण्यापिण्याची भ्रांत होती, पण देव्हाऱ्यातल्या स्वामींच्या तसबिरीसमोरचा दिवा कधी विझला नव्हता. गणपतचा एकच नियम होता, काहीही झालं तरी रोज दुपारी नैवेद्य दाखवल्याशिवाय तो अन्नाचा कणही जिभेला लावायचा नाही. एकदा गावात भीषण दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, जमिनीला भेगा गेल्या आणि पाखरांनीही गाव सोडलं. गणपतच्या घरातलं धान्य संपलं होतं. सलग 3 दिवस त्याच्या घरात चूल पेटली नव्हती. पत्नी आणि लहान मुलगा भुकेने व्याकुळ झाले होते, पण गणपत मात्र शांत होता. तो फक्त स्वामींच्या फोटोकडे बघून म्हणायचा, स्वामी, तुमची इच्छा. तुम्ही उपाशी ठेवणार असाल तर आम्ही आनंदाने राहू, पण आज माझ्याकडे तुम्हाला दाखवायला नैवेद्यही नाही, याचीच फक्त खंत वाटतेय. चौथ्या दिवशी दुपारची वेळ झाली. गणपतने डोळे मिटून स्वामींचा जप सुरू केला. भूक मारून तो देवाच्या स्मरणात मग्न झाला होता. अचानक घराच्या अंगणात कुणीतरी जोरात काठी आपटल्याचा आवाज आला. गणपतने डोळे उघडले आणि बाहेर धाव घेतली. अंगणात एक अजानुबाहू संन्यासी उभे होते. अंगावर भगवी कफनी, हातात लाकडी काठी, डोक्यावर मोठी जटा आणि डोळ्यांतून साक्षात तेजाचा वर्षाव होत होता. गणपतला पाहताच ते गरजून म्हणाले, अरे गणप्या, किती वेळ लावलास? भूक लागलीये मला, दे काय खायला असेल ते. गणपत गोंधळला. तो हात जोडून म्हणाला, महाराज, माझ्या घरात तर अन्नाचा दाणाही नाही, तुम्हाला मी काय वाढणार? त्यावर ते संन्यासी हसले आणि म्हणाले, खोटं बोलतोस? जा, आतल्या खोलीत त्या कोपऱ्यात एक जुनं गाठोडं पडलंय, ते घेऊन ये. गणपतला वाटलं महाराज थट्टा करत आहेत, कारण त्या कोपऱ्यात फक्त रद्दी आणि जुनी फाटकी गोणी होती. तरीही महाराजांच्या आज्ञेखातर तो आत गेला. त्याने त्या जुन्या गोणीला हात लावला तर काय आश्चर्य, ती गोणी जड लागली. त्याने गाठोडं उघडलं तर त्यात सुगंधी तांदूळ, डाळ आणि सुकं खोबरं भरलेलं होतं. गणपतच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो धावत बाहेर आला, पण अंगणात महाराज नव्हते. त्याने पत्नीला हाक मारली. दोघांनी मिळून पटकन खिचडीचा नैवेद्य तयार केला. जेव्हा गणपत नैवेद्य दाखवायला देव्हाऱ्यापाशी गेला, तेव्हा त्याच्या अंगावर शहारे आले. स्वामींच्या तसबिरीवर असलेल्या सुकलेल्या फुलांच्या जागी एक ताजं, नुकतंच उमललेलं चाफ्याचं फूल होतं आणि संपूर्ण घरात तोच सुगंध दरवळत होता, जो त्या संन्याशाच्या अंगातून येत होता. गणपतने मनोमन ओळखलं की साक्षात स्वामीच त्याच्या भेटीला आले होते. त्याने नैवेद्य दाखवला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या क्षणी त्याने नैवेद्य ठेवला त्याच क्षणी बाहेर पावसाच्या सरी कोसळू लागल्या. अख्ख्या गावात पाऊस नव्हता, पण गणपतच्या शेतावर आणि घरावर जणू अमृताचा वर्षाव होत होता. त्या दिवशी गणपतला समजलं की स्वामी भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. त्या गाठोड्यातलं धान्य पुढचे 6 महिने संपलं नाही. गावकरी विचारायचे, गणपत, तुझ्याकडे धान्य कुठून येतं? त्यावर गणपत फक्त स्वामींच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणायचा, देणारा तो समर्थ आहे, मी तर फक्त खाणारा आहे. स्वामींची ही लीला पाहून संपूर्ण शिरवली गाव श्री स्वामी समर्थच्या जयघोषाने दुमदुमून गेलं. ज्याची भक्ती खरी, त्याला स्वामींचा स्पर्श नक्कीच होतो, हेच त्या गावाने अनुभवलं होतं. श्री स्वामी समर्थ. पुढील भागासाठी स्वामी स्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा.